नमस्कार, मी पल्लवी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण चकलीची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत. ही चकली अशी मस्त, अजिबातही तेलकट न होणारी, एकदम खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी बनवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे चकलीची भाजणी परफेक्ट जमणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक धान्याचं, तांदळाचं, डाळीचं प्रमाण इथे योग्य दिलेलं आहे. आणि किती प्रमाणात भाजायचं हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे छोट्या-छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे तुमची भाजणी एकदम परफेक्ट बनेल. तर हे बघा, अशा पद्धतीची आपली ही भाजणी एकदम छान परफेक्ट अशी बनलेली आहे. आणि यामध्ये असा एक आपण सिक्रेट इन्ग्रीडियंट टाकणार आहोत, की ज्यामुळे चकलीला छान सुगंध येईल आणि चकलीला छान अशी एक चव येते. दिवाळीसाठी फराळाचे पदार्थ तयार करण्याची लगबग एव्हाना घरोघरी सुरू झाली असेल. फराळ म्हणलं की सगळ्या पदार्थांमधील भाजणीची चकली सर्वांनाच आवडते. इथे आपण चकलीच्या भाजणीसाठी 2 वाट्या भरून तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ घेताना जाड घ्यायचे आहेत, ज्याचा भात मोकळा होतो असेच तांदूळ घ्यायचे आहेत. आणि वजनी प्रमाणामध्ये हे तांदूळ अर्धा किलो इतके घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 वेळा हे तांदूळ मी धुवून घेतले आणि एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत. चाळणीमध्ये निथळल्यानंतर आपल्याला हे तांदूळ घरातच सावलीला सुकवायचे आहेत. उन्हात तांदूळ अजिबात सुकवायचे नाहीत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत. आता यानंतर जेवढे तांदूळ घेतले, ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले, 2 वाट्या घेतले, तर त्याच्या निम्मे म्हणजे 1 वाटी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. ही वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम इतकी आहे. चणा डाळ जर तुम्हाला धुवून घ्यायची असेल तर धुवूनसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे कापडाने स्वच्छ पुसून घेतलेली आहे. नॅपकिन थोडासा ओला करून घेतला आणि त्यानेच ही डाळ अशी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने चणा डाळ मी पुसून घेतलेली आहे. इथे आपल्याला चकली छान काटेरी, खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी करायची असेल, तर त्यासाठी जे इथे पदार्थ दिलेले आहेत ते सगळे अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचे आहेत. डाळींचं प्रमाण अजिबातही चुकवायचं नाही. आता ज्या वाटीने आपण हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ मोजून घेतली, त्याच वाटीने त्याच्या निम्मी अर्धी वाटी आपल्याला इथे उडदाची डाळ घ्यायची आहे. उडदाची डाळ पांढरी घ्यायची आहे आणि तीसुद्धा मी अशी इथे कापडाने पुसून घेत आहे. 250 ग्रॅम इतकी आपण चणा डाळ घेतलेली, त्याच्या निम्मी म्हणजे 125 ग्रॅम इतकी आपल्याला ही उडदाची डाळ घ्यायची आहे. यानंतर बाकीचं साहित्यसुद्धा आपण पाहूया. पोहे, मूग डाळ आणि साबुदाणा हे तीनही साहित्य घेतलेलं आहे. हे सगळं साधारण 125 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे. वाटीने मोजलं तर पाव वाटी इतकं आहे आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता तांदूळ आपले सुकतात तोपर्यंत आपण ह्या बाकीच्या डाळी वगैरे भाजून घेऊया. हे सर्व साहित्य डाळी भाजण्यासाठी आपल्याला जाड तळ असलेली कढई घ्यायची आहे आणि मोठी घ्यायची आहे, म्हणजे सर्व साहित्य पटकन भाजलं जातं. आता मध्यम आचेवरती कढई चांगली तापवून घेतलेली आहे. त्यामध्ये मी पहिली चणा डाळ घातलेली आहे. डाळ घातल्यानंतर गॅसची आच थोडी कमी करायची आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला ही चणा डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे. खूप रंग बदलेपर्यंत आपल्याला सर्व डाळी किंवा तांदूळ भाजायचे नाही आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने आतपर्यंत चांगली खमंग भाजली जाईपर्यंत ही डाळ अशी गरम करून घेतलेली आहे. आता ही डाळ चांगली भाजली गेलेली आहे. आपण एका कापडावरती काढून घेऊया. आणि कापडावरती का काढून घ्यायची, तर डाळ गरम असताना त्यातली जी उष्णता बाहेर पडते ती वाफ ताटावरती तशी चिटकून बसते आणि काही वेळाने ही डाळ अजून नरम पडू शकते. त्या वाफेमुळे डाळी नरम पडू शकतात, म्हणून आपण एखाद्या कॉटनच्या कापडावरती ह्या सर्व डाळी काढून घ्यायच्या आहेत. आता यानंतर मी उडदाची डाळ घालून घेतली. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ साधारण आकाराने एकसारख्या असल्यामुळे दोन्ही डाळी मी इथे एकत्र केल्या आणि भाजून घेतल्या. पण
ज्या डाळी म्हणजे जसं की चणा डाळ मोठी असते आकाराने, तर ती आणि बाकीच्या डाळी एकत्र भाजायच्या नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही डाळी छान खमंग होईपर्यंत भाजून घेतल्या. त्यानंतर पोहे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने पोहेसुद्धा कोणत्याही पदार्थाचा आपल्याला रंग बदलायचा नाही आहे. आता इथे कढई चांगली तापलेली आहे, त्यामुळे गॅसची आच एकदम मंद केलेली आहे. मंद आचेवरती हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण यामध्ये साबुदाणा भाजून घेऊया. साबुदाणा छान फुलेपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा, साबुदाणा भाजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो. तर अशा पद्धतीने साबुदाणा चांगला भाजून घेतलेला आहे. छान फुलला गेलेला आहे. साबुदाणासुद्धा आपण आता इथे काढून घेऊया. हे सर्व पदार्थ भाजेपर्यंत आपले तांदूळसुद्धा फॅनखाली व्यवस्थित सुकले गेलेले आहेत. आता तांदूळ आपण कढईत काढून घेऊया आणि छान खमंग असे भाजून घेऊया. चकलीच्या या भाजणीचं प्रमाण अचूक असणं आणि योग्य पद्धतीने ते भाजणं खूप महत्त्वाचं आहे. भाजणीचं प्रमाण आणि साहित्य चुकलं तर चकली एकतर कडक होते, तळताना विरघळते किंवा मऊ पडते आणि चुकीचं प्रमाण किंवा नीट न भाजलेलं धान्य यामुळे चकलीची चव आणि पोत दोन्हीही बिघडू शकतं. भाजणीची चकली परफेक्ट होण्यासाठी तांदूळ डाळीचं योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने भाजणं हे एकदम परफेक्ट जमलं की चकली आपली कधीच फसणार नाही. तांदूळ जास्त आहेत, त्यामुळे तांदूळ 2 बॅचमध्ये भाजून घेतलेले आहेत. तर तांदूळ भाजून झाले, तांदूळसुद्धा काढून घेतले. आता कढईमध्ये आपण 25 ग्रॅम इतकं जिरं आणि अगदी पाव चमचा इतके मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत. मेथीदाणे घातल्यामुळे या चकलीच्या भाजणीला खूप छान चव येते, सुगंध येतो आणि चकलीची चवसुद्धा खूप अप्रतिम लागते. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण जिरंसुद्धा गरम करून घातलेलं आहे. आता हे सगळं भाजणीचं जे आपण धान्य भाजून घेतले ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला गिरणीतून बारीक दळून आणायचं आहे. दळून आणताना फक्त गहू, ज्वारी किंवा तांदूळ यावरती ही भाजणी अजिबातही दळायची नाही. दळताना एकदम बारीक दळून आणायची आहे, म्हणजे चकली आपली छान परफेक्ट बनते. तर हे बघा,